ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लिहिलेल्या संविधानावरती संपूर्ण देशाची उपस्थित चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्री शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय महात्मा फुले. पहिली महिला शिक्षिका श्रीमती सावित्रीबाई फुले. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. अशा प्रत्येक महामानवांना मी सर्वप्रथम वंदन करते व माझ्या 2 शब्दात सुरुवात करते. आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली, जसे की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद अशा अनेक वीरांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. त्यापैकी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची मला त्यांच्या जीवनावरती एक प्रसंग तुम्हाला सर्वांना एक सांगावासा वाटतो. बघा की एके दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तुरुंगामध्ये होते, म्हणजेच की जेलमध्ये होते. तेव्हा एक जेलर त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, तुमची शेवटची इच्छा काय आहे? ते सर्व म्हणाले की आमची शेवटची इच्छा आम्हाला फक्त व्यायामाचं साहित्य तुम्ही आणून द्या. तेव्हा तो जो जेलर आहे तो थोडाफार आश्चर्यचकित झाला आणि तेव्हा त्याने व्यायामाचं साहित्य आणून दिलं. आणि ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तिघी दररोज व्यायाम करायचे. आणि तेव्हा एक जेलर त्यांच्याजवळ आला आणि विचारला, तुम्ही व्यायाम का करीत आहे? तुमचा मृत्यू तर निश्चितच आहे. तुम्ही तर तुमचं जीवन तर थोडं आहे, तरी देखील तुम्ही व्यायाम का करीत आहे? तेव्हा ते तिघं म्हणाले की आपण आपल्या भारताला आपली भारतमाता मानतो. आपण आपल्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यावरती आपण पुष्प अर्पण करतो, परंतु ते पुष्प आपल्याला एकदम टवटवीत व ताजे असायला हवे. त्याचप्रमाणे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आम्ही हे तीन पुष्प आमच्या भारत मातेला आम्ही अर्पण करतात. यासाठी ते टवटवीत आणि ताजे असायला हवे, यासाठी आम्ही सर्वजण व्यायाम करीतात. त्यांचं हे उत्तर बघून तो जेलर खूप आश्चर्यचकित झाला. आपल्या भारतातले लोक आपल्या भारताला स्वतंत्र करण्यासाठी हातात लाट्या व मशाल घेऊन मोर्चे काढत होते. तेव्हा इंग्रजांना वाटू लागले की आपण आता आपल्या भारताला स्वातंत्र्य द्यायला हवे. तेव्हा त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य दिले. आपला आता भारत देश एवढा शक्तिशाली राष्ट्र बनला आहे की कोणत्याही देशाने जर डोळा वाकडा जर केला तर त्याचा डोळा बाहेर काढण्यासाठी एकही मिनिट लागणार नाही. हे खऱ्या एवढं बोलून मी माझे 2 शब्द